अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. शुभ सकाळ सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाव ही मी स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करते. तर आपले व्हिडिओ कमीत कमी 18 दिवसापासून आपले व्हिडिओ आलेले नाही आहेत आणि व्हिडिओ न टाकण्याचं कारण मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतेच. तर मला बऱ्याच जणांचे DM आले की राखी काय झालं, यूट्यूब बंद केलं का, व्हिडिओ का नाही टाकत आहे, असे मला 4-5 जणांचे DM आले. तर त्यांना मी काही रिप्लाय केला नाही आणि म्हटलं चला घरी जाऊनच आपण एक व्हिडिओ काढूयात. तर व्हिडिओ न येण्याचं कारण म्हणजे माझ्या भाच्याचं मी मागे बोलली होती की 26 ऑक्टोबरला त्याची एंगेजमेंट झाली त्यांची आणि 26 नोव्हेंबरला लग्न होतं. तर व्हिडिओ न टाकण्याचं कारण असं की 15 दिवस अगोदर दिवाळी करून आलो आणि लगेच मी 1-2 व्हिडिओ टाकले आणि मध्येच व्हिडिओ बंद केले. त्याचं रिझन असं की लग्नाची शॉपिंग होती. 26 नोव्हेंबरला लग्न होतं. त्याच्यामुळे आम्हाला 3-4 दिवस अगोदर निघायचं होतं. म्हणजे मागच्या शनिवारी आम्ही निघालो सॅटर्डेला आणि 22 तारखेला आणि त्याची शॉपिंग वगैरे लग्नाची, त्यानंतर मग बॅग वगैरे भरणं, घरातलं आवरणं आणि व्हिडिओ काढायला बसलं म्हणजे तर व्हिडिओ जर काढत राहिलं तर जिथं 1 तास लागत असला तिथं 2 तास लागतो आणि त्यानंतर परत व्हिडिओ एडिटिंग करा, हे तुम्हाला मी नेहमी सांगत असते. त्याच्यामुळे मग मी त्यावेळेस ठरवलं की जरी 15 दिवस व्हिडिओ लेट गेले तरी चालेल, परंतु पहिली आपली प्रायोरिटी काय आहे की गावाला जाणं आणि लग्नाला जाणं ही पहिली आपली प्रायोरिटीज आहे. तर ती प्रायोरिटी मी पहिले म्हणजे प्रथम मानून पहिले मी तिकडे लक्ष दिलं, व्हिडिओंकडे मी लक्ष दिलं नाही. आणि त्यानंतर परवाच्या दिवशी म्हणजे सॅटर्डेला आम्ही घरी आलो आणि आता म्हटलं आता व्हिडिओ काढायला सुरुवात करावी. तो व्हिडिओ टाकण्याच्या अगोदर आता जे 1-2 व्हिडिओ येतील ते लग्नाचे व्हिडिओ येतील. लग्नाला पण मी काही खूप जास्त असे व्हिडिओ काढले गेले नाही, परंतु जेवढे येतील तेवढे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा लग्नाचे, कारण लग्न छान झालं. लग्नामध्ये एन्जॉय पण खूप छान केला, मजा केली. तर व्हिडिओ न येण्याचं कारण हे एकच होतं की बॅग्स वगैरे सगळं पॅक करायच्या आणि मी काही मध्यंतरीत सांगितलं नाही की मी गावाला जाते असं तसं, कारण रिझन पण तेच होतं की गावाला जात असताना काही पहिले सांगून जाणं की आम्ही गावाला जातोय हे ते मला योग्य वाटत नव्हतं. त्याच्यामुळे मग मी ते काही सांगितलं नाही आणि आता घरी आलो तर आता एक एक कामं करणे चालू आहेत. तर बघा व्हिडिओ माझं काढण्याचं कारण असं की मध्यंतरीत मालेगावची घटना घडली, ते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल आणि आपला पूर्ण महाराष्ट्र हादरला हा शब्द म्हणायला तर चालणारच नाही. कारण महाराष्ट्र हा प्रत्येकी 15 दिवसातनं आणि 1 महिन्यातनं हादरतोय, 2 महिन्यातनं हादरतोय. हे तर आता सगळ्यांसाठी जुनीच गोष्ट झालेली आहे. कारण निव्वळ 3-3.5 वर्षाच्या 4 वर्षाच्या मुलीवर जेव्हा अत्याचार केला जातो त्यावेळेस जेव्हा मी बॅग पॅकिंग करत होती किंवा माझी जाण्याची तयारी चालू होती तेव्हाच हा इन्सिडेंट घडला आणि त्यावेळेस माझ्या डोक्यातनं इतकं अचानक काय म्हणतात ना, एवढं फ्रस्ट्रेशन किंवा एवढं डिप्रेशन झाल्यासारखं झालं की मरू दे, जाऊ दे, सगळ्या गोष्टी सोडून द्याव्या. त्यावेळेस 4-5 दिवस एकदम असं वाटलं ना की मोबाईल हातामध्ये घ्यावाच नाही आणि ह्या गोष्टी कराव्या नाही किंवा बघाव्या नाही. कारण की लोकांची नीतिमत्ता एवढी खालच्या लेव्हलला चालली आहे की आपण काय करतोय आणि त्याचे परिणाम किती वाईट होतील. किंवा निव्वळ एका वडिलांची आणि त्या मुलाची गल्लीत भांडण झाली आणि त्या भांडणीचे परिणाम एवढे वाईट होऊ शकतात की त्या मुलीचा जीव जाऊ शकतो आणि त्या मुलीचा चेहरा अत्याचार केल्यानंतर, रेप केल्यानंतर त्या इतक्या छोट्याशा गोंडस, तिला मुलगी म्हणता येणार नाही तर ते एक बाळ होतं. कारण बाळ हे, मुलगी ही 5 वर्षाच्या किंवा 7 वर्षानंतर ती मुलगी होऊ शकते, परंतु ते एक बाळच होतं 3.5-4 वर्षाचं. आणि त्यावेळेस मला माझ्या डोळ्यासमोर माझ्या मुली आल्या. आता तुम्ही म्हणणार हा विषय जुना झाला आहे, परंतु अजूनही हा विषय जुना नाही आहे. कारण पुढच्या परत 1-2 महिन्यामध्ये परत अशीच एखादी घटना आपल्याला ऐकायला येईल. त्याच्यामुळे मग मला आज हा व्हिडिओ काढावासा वाटला. फक्त वडिलांची आणि त्या मुलाची भांडण झाली आणि त्याचा बदला म्हणून तर त्या मुलाने एवढा वाईट घ्यावा की त्या मुलीचा जीव घ्यावा, एवढी वाईट कंडिशन आपल्या देशामध्ये घडते, आपल्या महाराष्ट्रामध्ये घडते. लोकांची नीतिमत्ता एवढी वाईट झालेली आहे. तर त्यावेळेस मला खरंच खूप वाईट वाटलं. कारण की माझ्याही पोटी 2 मुली दिलेल्या आहेत आणि त्यावेळेस मनामध्ये 100 विचार मनामध्ये येऊन गेले. कारण की बघा, ज्यावेळेस मी आजपर्यंत, माझी त्रिशा 11 वर्षाची झालेली, मी त्रिशाला आजपर्यंत विचारलं नाही की तुझ्या स्कूलमध्ये बॅड टच आणि गुड टच शिकवला जातो का. परंतु तो दिवस माझ्यासाठी एवढा वाईट होता की ज्या दिवशी मी तिची स्कूलला जाताना तिची तयारी करत होती आणि तिला विचारलं मी की तुझ्या स्कूलमध्ये तुम्हाला हे एज्युकेशन दिलं जातं का, बॅड टच आणि गुड टचचं काही एज्युकेशन दिलं जातं का. आणि मला खरंच तो विषय तिला विचारायचा नव्हता, परंतु एवढी वाईट वेळ आलेली आहे की एवढ्या कमी वयामध्ये मुलींना काहीतरी आपल्याला चांगलं शिकवायचं आहे, मुलींना काहीतरी चांगले संस्कार द्यायचे आहेत आणि त्या वयामध्ये मुलींना असे प्रश्न विचारले जात आहेत की त्यांच्या मनावरती परिणाम होऊ शकतात. तिने मला दुसरा प्रश्न लगेच केला की मम्मा तू असं का विचारते, मला फक्त गुड टच माहिती आहे, मला बॅड टच नाही माहिती. खरंच सांगते, तिने जेव्हा हा शब्द मला
सांगितला की मम्मा मला फक्त गुड टच माहिती आहे, मला बॅड टच माहिती नाही, त्यावेळेस तिला कुठल्या शब्दात मी उत्तर द्यावं ॲज अ एक आई म्हणून, तर मला खरंच कळत नव्हतं. मी फक्त एवढी गोंधळून गेली ना त्यावेळेस. आणि ज्यावेळेस त्या स्कूलमध्ये गेल्या आणि मी यांच्याशी जेव्हा तिच्या पप्पांशी मी कम्युनिकेट केलं की आज मुलींवर एवढी वाईट वेळ आलेली आहे की मुलींना असा प्रश्न विचारावा लागतोय की गुड टच आणि बॅड टच काय असतो हे तुला माहिती आहे का. फक्त तिला मी 2-3 गोष्टी समजवल्या ज्या की माझ्या पर्सनल होत्या, की बाथरूमला जाताना मावशी समोर आहे का, ती वॉशरूमला जाताना ती लक्ष देत जा, किंवा ज्या ज्या गोष्टी मला सांगायच्या होत्या. कारण की मुलींचं हे एज नाही आहे 10, 9, 10, 11, 6 वर्ष हे मुलींचं एज नाही आहे. मुलींना हे शिकवावं लागेल. मुलींचं एज आता हे आहे की त्यांचा अभ्यास कसा करायला पाहिजे, त्यांनी कसं बिहेव केलं पाहिजे, त्यांचं आचरण कसं असलं पाहिजे घरामध्ये मोठ्यांसोबत छोट्यांसोबत, हे त्यांना बेसिक नॉलेज देणं आपलं आज काम आहे पॅरेंट्स लोकांचं. परंतु आज एवढ्या नालायक आणि नीच प्रवृत्तीच्या लोकांमुळे, ज्यांचे विचार एवढे घाण आहेत, ज्यांची बुद्धी एवढी विकृत बुद्धी आहे, त्या लोकांमुळे आपल्या चांगल्या घराण्यातल्या मुलींना किंवा आपल्या चांगल्या संस्कार देतोय आपल्या ह्या मुलींना, त्यावेळेस आपल्याला त्यांना असं शिकवावं लागतंय, असं सांगावं लागतंय. त्यावेळेस मला त्या दिवशी खूप वाईट वाटलं. आणि अजूनही मला एक गोष्ट सांगायची, हा तर झाला मालेगावचा विषय. अशी भरपूर घटना अजूनही पुढे घडत राहतील. या घटना काही बंद होणार नाही. कारण की गव्हर्नमेंट जोपर्यंत त्यांना काहीतरी मोठी शिक्षा देत नाही, तोपर्यंत ही विकृत बुद्धीची लोकं हे ह्या गोष्टी करणं बंद होणार नाही. आणि माझं एकच सांगणं आहे, जर तुम्ही म्हणजे हा विषय माझा बोलण्याचा नाही आहे, परंतु आज बोलावं लागतंय. जर कधी तुम्ही वोटिंग करत असतील, जर तुम्ही इलेक्शनला जेव्हा तुम्ही मत द्यायला जात असतील ना, तर पहिले हा विचार करा, अशा नीच प्रवृत्तीच्या लोकांना जर तुम्हाला जर कधी आळा घालायचा असेल, तर वोटिंग करणं बंद करा. एक तर पहिले ह्या विषयावर मोर्चा उभा करा, किंवा ह्या विषयावर आवाज उठवा. जर इन फ्युचर अशा गोष्टी घडत गेल्या, आम्ही तुम्हाला नक्की वोटिंग करू. परंतु जर तुम्ही ह्या लोकांना मोठ्यात मोठी आणि कठोर शिक्षा देणार असाल, तरच आम्ही वोटिंग करू. कारण ही जे लोकं आहेत, ही जे इलेक्शनला उभे राहतात, हे जे लोकं आहेत ना नेते, हे फक्त आपल्यामुळे उभे राहतात. बाकी त्यांना कोणी उभं करत नाही. फक्त आपल्यामुळे ती लोकं उभे राहतात. आणि ॲज अ उमेदवार म्हणून जेव्हा ते उभे राहत असतात ना, ते फक्त आपल्या जीवावर उभे राहत असतात. आणि ज्यावेळेस आपण यांना मत देणं बंद केलं, त्यावेळेसच यांना समजेल की खरी आपली पॉवर काय आहे असं म्हणून. आणि खरंच सांगते, ह्या वर्षी तर मी वोटिंग करणार नाही. कारण की हे वोटिंग करणं किंवा हे त्यांना मत जिंकून देणं, हे फक्त त्यांचा स्वार्थाचा एक विषय असतो. एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी घडत असतात. आत्तापर्यंत म्हटलं जायचं की आपण लेडीज शॉर्ट कपडे घालतो किंवा वाईट काहीतरी दाखवतो म्हणून आपल्यावर रेप होतो. परंतु ती 3.5-4 वर्षाच्या मुलीने काय दाखवलं होतं? तिने तर काहीच दाखवलं नाही. तिला तर माहितीही नव्हतं जग काय आहे. ती तर फक्त आता बोलायला शिकली होती, चालायला शिकली होती. मला तर त्यावेळेस माझी नविका आठवली. आणि काय कळतं त्या लोकांना, त्या मुलींना काय कळतं की आपण बाथरूममधनं निघतोय, कपडे घातले पाहिजे का, कुठे कपडे चेंज केले पाहिजे, ह्या गोष्टी, छोट्या मोठ्या गोष्टी त्यांना कळत नाही. तर त्या एवढ्याशा बाळाला ह्या गोष्टी काय कळत असतील की हा मुलगा आपल्यासोबत काय करतोय. तर त्या दिवशी अगदी म्हणजे असं सुन्न व्हायला किंवा रडायला किंवा विचित्र फिलिंग्स होत होत्या की ह्या लोकांचं केलं तरी काय पाहिजे असं म्हणून. आणि दुसरी एक गोष्ट, अशी आजही लोकं आहेत, आपल्या सासरची लोकं असो, प्रत्येकाच्या माहेरची लोकं असो, प्रत्येकाच्या घरातली लोकं असो, की ते लेडीजला आणि स्त्रीला खूप कमी दर्जाचं ओळखलं जातं. त्यांना खूप कमी लेवलला त्यांना समजलं जातं. आजही काही घरांमध्ये माणसांची अशी प्रवृत्ती आहे की जर घरामध्ये एखादी शिकलेली लेडीज असेल आणि ती जर 4 गोष्टी त्यांना काहीतरी समजवत असेल, 2 गोष्टी त्यांना काहीतरी सांगत असेल, तर त्यांचं उत्तर एकच असतं की तुला काही समजत नाही, शांत बसा. तुम्हाला बायांना काही समजत नाही, तुम्हाला लेडीजला काही समजत नाही, शांत बसा. पण अरे, मला ह्या व्हिडिओतनं तुम्हाला एक उत्तर द्यायचं आहे. जर कधी इतिहासामध्ये सोनेरी अक्षरांनी जर काहीतरी घडवून द्यायचं असेल, तर आम्ही लेडीज लोकांनी आणि आमच्याच महिलांनी तुम्हाला वर्ल्ड कप जिंकून आणला. जे की सगळ्यांचं स्वप्न होतं, पूर्ण भारताचं स्वप्न होतं की आपल्याला वर्ल्ड कप मिळाला पाहिजे असं म्हणून. आणि त्याच महिलांनी तुम्हाला जिंकून दिला. ज्या लेडीजने तुम्हाला जिंकून दिलं, त्या लेडीजला ह्याच लोकांनी नावं ठेवलेली आहेत. जेव्हा ती रील्स काढायची, तिला डान्स जमायचा नाही किंवा ती डान्स करायची, तेव्हा ह्याच लोकांनी तिला नावं ठेवले. आणि आज त्याच लेडीजचा त्यांनी जय जयकार केला. ज्या दिवशी आपण वर्ल्ड कप जिंकला, त्या दिवशी सुद्धा मला हा व्हिडिओ काढायचा होता. परंतु व्हिडिओ न काढण्यामागे सुद्धा माझं एक कारण होतं. आणि ज्या दिवशी मालेगावची घटना घडली, त्या दिवशी सुद्धा मला व्हिडिओ काढायचा होता बसून, की ह्या लोकांना आत्ता तरी, ज्यांनी वर्ल्ड कप जिंकून दिला, त्यांनी एक गालावर थाप मारली, एक चपराक दिलेली की आत्ता तरी शिका. आम्ही लेडीज कुठे मागे नाही आहेत. बघा, लेडीजचा हा एक मेन पॉईंट आहे आणि खूप घाण पॉईंट आहे. आपल्या लेडीजमध्ये खूप चांगले गुण आहेत. आणि हा व्हिडिओ मी याच्यासाठी करते कारण जास्तीत जास्त सबस्क्रायबर माझे जेंट्सपेक्षा महिलाच जास्त माझ्या सबस्क्रायबर आहेत. आणि कमीत कमी माझ्या व्हिडिओतून ते काहीतरी विचार करतील.
आपल्या लेडीजमध्ये एकच वाईट दुर्गुण आहे की आपण चुगली खूप जास्त करतो. आपल्या पोटामध्ये कुठली गोष्ट जिरत नाही, आपण लगेच समोरच्याला सांगतो, किंवा आपण इकडची गोष्ट तिकडं करतो ना, त्याच्यामुळे हे 2-3 पॉईंट आपले निगेटिव्ह पॉईंट आहेत. याच्यामुळेच लोकांनी आपल्याला गृहीत नाही केलं, म्हणजे पकडलेलं आहे की लेडीजमध्ये एक चांगला पॉईंट आहे. लेडीज ही खूप मोठी पॉवर आहे. लेडीजमध्ये एवढी मोठी पॉवर आहे ना, तिच्यामध्ये संयम आहे, तिच्यामध्ये 100 चांगल्या गोष्टी करण्याचा तिच्यामध्ये एक क्षमता आहे, तिच्यामध्ये एवढी कॅपॅसिटी आहे की ती खूप चांगल्या गोष्टी करू शकते. जेवढी माणसामध्ये जेंट्समध्ये जेवढ्या गोष्टी नाहीत ना, तेवढ्या आपल्या लेडीजमध्ये या गोष्टी देवाने भरभरून हे आपल्यामध्ये गट्स दिलेले आहेत. आणि त्या चांगल्या गटचा आपण उपयोग करायचा सोडून आपण खूप वाईट गोष्टींकडे जातोय. त्याच्यामुळेच जेंट्स लोक असो, घरातली असो, बाहेरची असो, आपल्याला कुठलेही निर्णय सांगताना आणि निर्णय देताना आपल्यापर्यंत पोहोचत नाही आणि आपल्याला ती एकच गोष्ट सांगतात की तुम्हाला काही कळत नाही. परंतु तुम्ही आता तरी शिका. जे काही घरातले जे शहाणे लोक असतात ना, की तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही मध्ये बोलू नका. अरे आम्हाला कळत नाही, आम्ही ज्या गोष्टी करतो ना त्या तुम्ही करणार नाही. तुम्ही फक्त पैसा कमवून घरामध्ये आणू शकतात. तोच पैसा आजही लेडीज कमवते. तोच पैसा आजही लेडीज तुमच्यापेक्षा जास्त कमवून दाखवते आणि घरी येऊन मुलाबाळांचा सांभाळ करून, सगळा संसार सांभाळून, घरी सगळ्यांना संगोपन करून, स्वयंपाक पाणी सगळं करून त्या तुम्हाला ते म्हणजे निवारा देत आहेत, तुमचं व्यवस्थित ते संरक्षण करतायत. हे तर तुम्ही तेवढं करूही शकत नाही. तुम्ही फक्त जॉब करून येतात, आयता पाण्याचा ग्लास लागतो तुम्हाला आणि त्यानंतर आयतं पाणी पिऊन आयता ताट तुमच्या समोर येतो आणि बस बायकांवर घरी येऊन फक्त तेवढं जबरदस्ती केली, एवढा म्हणजे तुमचा मर्दपणा झाला. परंतु लेडीजचं तसं नसतं. लेडीजला आजही ओळखण्याची वेळ आली आहे आणि माझं एकच म्हणणं आहे प्रत्येक लेडीजला, आणि तुम्ही तुमच्या मुलींना हे शिक्षण द्या की अन्यायाला वाचा फोडायला शिका. तुमच्यावर जो अन्याय होतोय ना, घरात, बाहेर, शाळेत, दरवाजाच्या बाहेर, उंबरठ्याच्या आत, जर तुमच्यावर खरंच अन्याय होतोय ना, तर त्याला वाचा फोडायला शिका. आपल्याला पहिल्यापासून एक संस्कार लावले गेले आहेत की मोठे जर काही बोलत असतील ना, त्यांच्यामध्ये बोलायचं नाही. जर तुमच्यावर अन्याय करत असतील ना, तर त्याला उत्तर द्यायचं नाही. परंतु नाही, आता खरं जी वेळ आलेली आहे अन्यायाला वाचा फोडण्याची. कारण जर छोटीशी गोष्ट आपण जर ती दाबत दाबत गेलो आणि ती जर जेव्हा मोठी होते ना, तर त्याचा स्फोट होतो आणि त्याचे परिणाम खूप वाईट होतात. त्याच्यामुळे जी गोष्ट तुम्हाला आवडत नाही आणि ती खरं जेन्युइन आहे, एखादी गोष्ट जेन्युइन आहे, तुम्हाला आवडत नाही, तुम्हाला करायची नाही किंवा तुम्हाला तिथं बोलावं असं वाटतंय, तर नक्की तुम्ही बोला. कारण की त्याचे परिणाम खूप वाईट होऊ शकतात. आणि जर तुम्हाला बोलायचं नाही ना, तर तुमच्या करण्याने आणि तुमच्या कृतीतून लोकांना हे उत्तर देऊन दाखवा की मी काय किंवा आम्ही काय करू शकतो. हे उत्तर त्या लोकांना देऊन दाखवा. कारण की बाईच बाईची शत्रू आहे आणि लेडीजच लेडीजची शत्रू असते. कारण हा पण एक मोठा मुद्दा आहे की लेडीज बाई एका बाईचं एवढं हे करते ना, काय म्हणते, तिरस्कार करते ना, त्याच्यातूनच ती जेव्हा एखाद्या माणसाला ती गोष्ट सांगते, तर त्या माणसाविषयी त्या पुरुषाने त्या दुसऱ्या बाईविषयी जेलसी तयार होते आणि त्याच्यानंच याचे स्फोट होऊ शकतात. त्याच्यामुळे आपल्या जगामध्ये आजूबाजूला एवढ्या काही गोष्टी घडत असतात ना, ह्या आपल्याला सुद्धा कळत नसतात. ज्या वेळेस आपण समाजामध्ये बाहेर निघतो, बाहेर जेव्हा आपण काही गोष्टी बघतो किंवा न्यूज बघतो, त्यावेळेस आपल्याला कळतो. पण जोपर्यंत आपण 4 भिंतींच्या आड आहोत, तोपर्यंत आपल्याला समाज काय आहे, लोक काय आहेत, लोक आपल्याशी कशी वागतायत, लोक आपल्याशी कशी बोलतायत, आपल्याविषयी कसा विचार करतायत, हे आपल्याला तोपर्यंत कळत नाही, जोपर्यंत आपण समाजाचा अनुभव घेत नाही तोपर्यंत. त्याच्यामुळे अन्यायाला वाचा फोडायला शिका. चांगली गोष्ट असेल तर चांगलं म्हणायला शिका. दुसरी गोष्ट, आणि तुम्हाला जर ती गोष्ट आवडत नसेल, तर ती गोष्ट तिथंच उत्तर देऊन मोकळे होऊन जा. म्हणजे समोरच्या व्यक्तीला आपला स्वभाव कळेल की याला ही गोष्ट चालत नाही असं म्हणून. आणि प्लीज मुलींना, आपल्या जरी लहान मुली असतील तर त्या मुलींना तत्पर राहायला शिका. आपल्या आजूबाजूला काय चालू आहे, आपल्या आजूबाजूला कोणत्या गोष्टी घडतायत, त्या गोष्टींविषयी त्यांना अलर्ट करायला शिका. आणि दुसरी एक गोष्ट, जे कोणी पुरुष असतील त्यांना असं वाटतं ना की लेडीजला काही समजत नाही, तर त्यांनी ह्या गोष्टी आता बंद केल्या पाहिजेत आणि असं म्हणायला पाहिजे की लेडीज आणि पुरुष, महिला आणि पुरुष आज समांतर आहेत. ह्या गोष्टी त्यांनी एक्सेप्ट केल्या पाहिजे, कारण त्यांना ते डायजेस्ट करायला खूप जास्त जड जातं. परंतु तितकाच दर्जा तुम्ही घरातल्या लेडीजलाही द्या, म्हणजे तिला अजून जास्त विचार करायला, चांगले विचार करायला देव तिला सद्बुद्धी देईल आणि ती तुमच्या खांद्याला खांद्या लावून उभी राहील. हे माझं सांगण्याचा उद्देश आहे. आता मी याच्यामध्ये जे बोलली ना, ते काही गोष्टी कोड्यात बोललेली, ज्याला समजेल त्याला समजून जाईल, ज्याला नाही समजलं तो समजणार नाही. कारण की भरपूर अशा गोष्टी असतात, किंवा कोणीतरी काहीतरी स्टेटस ठेवलं, कोणीतरी काहीतरी बोलून गेलं, टोमणा मारून गेलं, ज्या गोष्टी त्याच्या बाबतीमध्ये घडलेल्या आहेत ना, त्याला लगेच क्लिक होऊन जातं की ही गोष्ट कशावरून बोलली गेली, किंवा ही गोष्ट कशावरून घडली, किंवा ही गोष्ट का ठेवली गेली असं म्हणून.
तर त्याच्यामुळे जो जसं वागलंय ना त्याला लगेच क्लिक होऊन जातं. परंतु जो त्या गोष्टीपासून अननोन आहे, त्यांनी या गोष्टी कधी केलेल्याच नाही, त्याला ह्या गोष्टींचा कधी अनुभव आलेलाच नाही ना, त्या बिचाराला ह्या गोष्टी काही कळत नाही. त्याच्यामुळे आजकाल महिलांचं सक्षमीकरण करणं, होणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि स्वतः म्हणजे आपण खंबीर राहिलं पाहिजे. कारण की एखाद्याने आपल्याला बोलून जाणं, की "तू अशी आहे, तू तशी आहे." हे जेव्हा बोलून जातात ना, तेव्हा आपण स्वतः स्ट्राँग राहिलं पाहिजे आणि चांगले खरे निर्णय घेतले पाहिजे. स्वतःच्या स्वार्थासाठी नाही निर्णय घ्या, परंतु समाजासाठी एक चांगला निर्णय घेतला पाहिजे. माझा आजचा हा व्हिडिओ काढण्याचा एक उद्देश होता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करून सांगा. आणि याच्या पुढचे व्हिडिओ माझे लग्नाचे व्हिडिओ राहतील, काही अजून पुढे नवीन परत व्हिडिओ राहतील. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आणि याच्यातनं जर तुम्हाला अजून काही प्रश्न पडले असतील, प्रश्न विचारा. मला जर पर्सनल DM करायचं असेल तर पर्सनल DM करा. आणि ज्याला कळलं असेल त्यांनी एक्सेप्ट करा, ज्याला नसेल कळलं त्यांनी विचार करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.